जय संविधान जय भारत। मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो। 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1950 साली भारतीय संविधान लिहून पूर्ण केले व 26 जानेवारी 1950 साली भारत देशावर संविधान आरूढ झाले। 130 कोटी भारतीयांना मौलिक अधिकार हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहाल केले। या देशावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार आहेत। संविधानामुळेच भारत देश एकसंघ राहिला। भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 130 कोटी भारतवासियांकडून कोटी कोटी प्रणाम। पुणे शहरासह संविधान दिन विविध उपक्रमाने देश व राज्यामध्ये साजरा करण्यात आला। धन्यवाद। अपनी आइन असेंबली में 26 नवंबर सन 1949 को ये आइन जरिया आजाद इख्तियार करते हैं, वज़ा करते हैं और अपने आप पर नाफिज करते हैं। जय हिंद, जय संविधान। आज यहाँ पर हमारी उर्दू स्कूल शहीद अब्दुल हमीद प्राथमिक और स्वतंत्र सेनानी हकीम अजमल खान उर्दू हाई स्कूल के अंदर संविधान दिन क्या बड़े जोश व खरोश के साथ मनाया जा रहा है। इसके लिए सारे टीचर्स, सारे प्रिंसिपल्स, बच्चे और बच्चों के पेरेंट्स यहाँ जमा हैं। आज संविधान दिन हम लोग मना रहे हैं। इसके साथ ये खुशी का दिन है, संविधान दिन मनाया जा रहा है। और उसके साथ जो एक दुख की बात है, सन 2009 26 तारीख 11वां महीना हमारे देश पर मुंबई में आतंकवादी हमला हुआ था। रात में आतंकवादी हमला हुआ जिसके अंदर कई लोग मारे गए, बेगुनाह लोग मारे गए। जिस आतंकवादी हमले के अंदर आज उन लोगों की शहादत का भी दिन है, जिसकी शहादत आज हम हमारे ये इदारे के अंदर, जो उर्दू इदारा है, इसके अंदर हम उनकी शहादत का दिन भी मना रहे हैं। पैसे दिए के नहीं हमारे पार्टी के हो बनतोड़े वो बात नहीं। साल का ये सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। 11 महिने 18 दिवस जे संविधानाचं
अथक कष्ट करून परिश्रम करून हे संविधान आपल्याला अर्पण केलेलं आहे. काय होता तो ठराव? नेहरूंनी ठराव मांडला होता आणि त्या ठरावाचे कायद्याच्या परिभाषेत 4 भाग केले होते. त्यातला पहिला भाग होता मूलभूत हक्क आणि कर्तव्य. दुसरा भाग होता श्रमाला महत्व. म्हणजे काय? श्रम करणाऱ्या कामगारांच्या हक्काच्या संरक्षणाचा मुद्दा. तिसरा होता कर आणि खर्चाचा मुद्दा. आणि त्याच्यामधला जो चौथा मुद्दा होता आर्थिक आणि सामाजिक कार्यक्रमाचा मुद्दा. आता ज्याचा उल्लेख न्यायमूर्ती ठिपसेंनी केला की इथे प्रत्येकाला आपल्या धर्मश्रद्धेनुसार वागण्याचं स्वातंत्र्य आहे. 1931च्या कराच्या अधिवेशनापासून भारतातल्या जीवनामध्ये ही गोष्ट सांगण्यात आली की ब्रिटिश गेल्यानंतर हे राज्य भले तेव्हा 775 संस्थानं होती, अनेक राजे होते, त्यांच्यावरती हे राज्य चालणार नाही. तर इथे आम्हाला एक लोकशाही समाजवादी धर्मनिरपेक्ष राज्य ज्या प्रकारे बाईट दिली त्यांचं सर्वप्रथम या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण हा संविधानाचा लढा होता. ज्या प्रकारे जर का काँग्रेसमधील लढले असतील, संविधान दिनाच्या संविधान दिनाच्या निकाल हा आपल्या संविधानाचा थँक्यू.